आता आपण पेज नंबर अष्टमी कक्षेचं बघूया. हाय स्टुडंट, अष्टमी कक्षेचं आपण बघूया. पेज नंबर 2चा वन्य पशवः म्हणजे वनातील जे प्राणी आहेत त्यांची नावं बघूया. तुम्ही चित्र पहा की चित्र पाहून तुम्हाला मराठी नावं माहीतच राहते, इंग्लिश नावं माहीत राहते की लायन आहे. हा चित्र माहिती आहे कारण चित्र दिसलं. तर याला सिंह म्हणतात संस्कृतमध्ये. हा जो आहे हा दिसतोय का बरोबर व्यवस्थित? हा भालू आहे. भल्लुकः हा शशः. त्यानंतर गजः म्हणजे हत्ती, एलिफंट. वृकः म्हणजे कोल्हा, व्याघ्र म्हणजे वाघ. आता काही लेखन वस्तू आहे बघा, काही याला दिसते आहे मापिका. मापिका म्हणजे आपली स्केल आहे, त्याला मापिका म्हणतात. पुनःपुरणी म्हणजे जी आपली पेनमध्ये रिफिल असते त्याला आपण पुनःपुरणी म्हणूया संस्कृतमध्ये. मम लेखन वस्तूनी म्हणजे माझ्या लिहिण्याच्या वस्तू वाचण्या अभ्यासाच्या म्हणजे स्टेशनरी आहे ही. त्यानंतर इथे लेखन पुस्तिका म्हणजे आपली नोटबुक, लिहायची वही लिहिण्यासाठी. मार्जकः म्हणजे इरेझर, आपला खोडरबर ज्याला संस्कृतमध्ये मार्जक म्हणतात. पेनला आपण लेखणी म्हणू संस्कृतमध्ये. स्यूतः म्हणजे आपली जी बॅग असते स्कूल बॅग तिला स्यूत म्हटलं जाते. आणि स्यूत म्हणजे कुठली पण बॅग, कुठली पिशवीला आपण स्यूत म्हणू शकतो. असं नाही की मग आता बाजाराच्या पिशवीला दुसरं काही म्हणत असेल संस्कृतमध्ये, असं नाही. याला स्यूतःच म्हटलं जाते. सगळ्या पिशव्या असो, ह्या शाळेत जायची पिशवी असो म्हणजे बॅग असो, बाजारात जायची बॅग असो, ट्रॅव्हलिंग बॅग असो, याला स्यूतः म्हटलं जातं. तर तशा आणि कक्षा वस्तूंनी बघूया आपण. कक्षेमध्ये काय काय असतं? फॅन असतो, त्याला व्यजनम म्हणतात. त्याच्यानंतर वातायनम विंडो असते आपल्या कक्षेमध्ये. कक्षा म्हणजे वर्ग, आपला क्लास. त्यानंतर आपला ब्लॅकबोर्ड असतो, फलकम म्हणतात त्याला, ब्लॅकबोर्ड किंवा व्हाईट बोर्ड. आणि चेअर असतात, त्याला आसंद म्हणतात. टेबल असतो किंवा डेस्क असतो, त्याला उत्पीठिका म्हणतात. आणि सुधाखंड म्हणजे चॉक, म्हणजेच आपला खडू लिहिण्यासाठी. त्याच्यानंतर आपण पुष्पाणी, फुलांची नावं जाणून घेऊया. पुष्पाणी म्हणजे फुलं. तर कमळाला, याला कमळच म्हणतो आपण आणि संस्कृतमध्ये सुद्धा याला कमलम म्हणतात. कमळ इंग्लिशमध्ये लोटस म्हणूया. आणि पाटलम म्हणजे गुलाब म्हणजे रोज. आणि जपाकुसुमम म्हणजे जास्वंद म्हणजे आपला हिबिस्कस. आणि सूर्यपुष्पम म्हणजे आपला सनफ्लावर आणि सूर्यफूल. सेवंतिका म्हणजे आपली शेवंती. आता याला इंग्लिशमध्ये बघूया नंतर नाव काय आहे. त्याच्यानंतर चंपकम म्हणजे चाफ्याचं आपलं जे फूल असतं, व्हाईट आहे, पिंक आहे, ते चंपकम म्हणतात. आता ग्राम्य पशवः बघू, म्हणजे जे आपले पाळीव प्राणी आहे किंवा ग्राम्य म्हणजे गावातले जे पशु असतात. आता शहरामध्ये पण सुद्धा पाळतात. शहरामध्ये गाय, म्हैस आजकाल पाळतात कारण की लोक डेअरीचा बिझनेस करतात. तर पहा, धेनू म्हणजे गाय, धेनू म्हणजे गाय, काऊ. त्यानंतर महिषी म्हणजे म्हैस म्हणजे बफेलो. त्यानंतर अजा म्हणजे बकरी, गोट, अजा. मेष म्हणजे आपले मेंढी, मेंढी. गर्दभ गाढव. शुनकः म्हणजे कुत्रा. अश्व घोडा. उष्ट्र म्हणजे उंट. आणि मार्जारः म्हणजे आपली मांजरं. इथे पहा, इथे मार्जक आहे म्हणजे इरेझर आणि इकडे इथे मार्जारः आहे म्हणजे मांजर. त्याच्यात कन्फ्यूज नाही व्हायचं. कळलं तुम्हाला नावं? आता इथे आहे आपले बघा, इथे काही क्रीडा आहे. क्रीडा म्हणजे खेळ. शीघ्रम कथयत म्हणजे लवकर सांगा. शीघ्रम कथयत, शीघ्रम कथयत, लवकर सांगा, लवकर सांगा. म्हणजे हे रॅपिड फायर असतो की नाही, तशा टाईपचं हे एक क्रीडा आहे, खेळ आहे. तर ते तुम्ही कक्षेमध्ये खेळू शकता. आणि ते लवकर लवकर विचारायचं आपल्या फ्रेंड्सला. फलद्वयस्य नाम किम नामही कथयत, तर म्हणजे 2 फळांचं नाव पटकन सांगा आणि ते संस्कृतमध्ये सांगायचं. फलद्वयस्य स्थाने पक्षीद्वयस्य म्हणजे पक्षाची 2 नावं सांगा. पुष्पद्वयस्य पटकणी. आणि अन्य प्रकारे
अपि प्रष्टुम शक्यते, म्हणजे असं आपण विचारू शकतो. प्रष्टुम शक्यते म्हणजे आपण विचारू शकतो. तर असे 2 नावं आपण पटकन आपल्या मैत्रिणीला विचारायची आणि तिने जर नाही सांगितली तर तिच्याकडे 1 पॉईंट लागला आपला. आपल्याला तिने विचारलं तर आपण पटकन सांगायचे. याला याला टायमिंग द्यायचं की एवढ्या टाईममध्ये सांगितलं गेलं पाहिजे. नाही सांगितलं गेलं ते नाव संस्कृतमध्ये तर तिच्यावर तो पॉईंट लागला. तुम्हाला नाही सांगता आलं तुमच्यावर तो पॉईंट लागला. हे असं आपण क्रीडा करू शकतो इथे. कळलं? ठीक आहे.